दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 5 जुलै रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सोलापूर जिल्ह्याचे जलवरदानी असलेलं उजनी धरण हे आता चांगलंच वधारलं आहे। ते उजनी धरण जवळपास आता 80% घरात गेले। दौंडवरून येणारी आवक किती आहे आणि उजनीतून विसर्ग किती आहे त्याची अपडेट आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आज सकाळी 6 वाजता दौंडवरून येणारी जी आवक आहे ती आवक 13,493 क्युसेक्स आहे, म्हणजे साधारण 13,500 क्युसेक्स इतकी आवक आहे। काल पाहिली असेल तर काल आवक ती 20,000च्या पुढे गेली होती आणि उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा पाहायला गेलं तर तो 105.98 TMC असून उपयुक्त पाणीसाठा हा 42.32 TMC असून धरणाची टक्केवारी पाहायला गेलं तर धरण हे जवळपास 79% इतकं 79% धरण भरले। त्यामुळे आता हे धरण लवकरच आता शतक गाठणार आहे, कारण दौंडची आवक ही वाढत चालली आहे आणि आता सध्या पंढरपूरमध्ये आषाढी एकादशी सोहळा सुरू आहे। त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीमध्ये तसेच वीज निर्मितीसाठी जो विसर्ग सोडला जातोय तो विसर्ग पूर्णतः बंद आहे। जे काही इतर उपसा सिंचन योजना आहेत, मग सिनामाळा उपसा सिंचन असेल त्याला सुद्धा विसर्ग वाढवला आहे, तो 180 क्युसेक्स केला आहे। दहेगावचा आहे तो 100 क्युसेक्स केला आहे। बोगद्याचा आहे तो 900 क्युसेक्स केला आहे आणि मुख्य कॅनॉलचा आहे विसर्ग तो सुद्धा आता वाढवण्यात आला आहे, तो आता 1700 क्युसेक्स इतका विसर्ग करण्यात आला आहे। एकंदरीतच दौंडवरून येणारी आवक ही कालच्यापेक्षा आज थोडीफार कमी झाली आहे, मात्र ते 13,493 असून उजनीमधून जो काही विसर्ग सोडला जातात त्यामुळं उजनीतले सर्व विसर्ग बंद आहेत आणि उजनीतून विसर्ग सोडायला बंद असल्यामुळे उजनीची जी टक्केवारी आहे ते आता झपाट्याने वाढायला सुरुवात झाली आहे। आणि आज सकाळच्या 6च्या अपडेटनुसार सोलापूर जिल्ह्याचे वरदायिनी असलेलं उजनी धरण हे 79% इतकं भरलेलं आहे।